इतिहासातील सर्वात दुर्दैवी घटना म्हणजे औरंगजेबाने शंभूराजांची तुळापुरात केलेली हत्या। या घटनेनंतर औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य संपलं, पण त्याला हे माहीत नव्हतं की संभाजी महाराजांच्या हत्येने पेटून उठलेले मराठे पुढे इतके भयानक रूप घेतील की त्याच्या सकट त्याच्या मुघल साम्राज्याचा अस्त होईल। आणि पुढेही तसंच झालं। शंभूराजांच्या हत्येनंतर संताजी धनाजींसारख्या शूर योद्ध्यांनी ठरवलं की आता या संकटाच्या मुळावरच घाव घालायचा, म्हणजे औरंगजेबच संपवायचा, कारण स्वराज्यातील या भयानक परिस्थितीला तोच जबाबदार होता। त्यावेळी स्वराज्यावर एकावेळी अनेक संकटं तुटून पडली होती। शंभूराजांच्या हत्येनंतर जुल्फिकार खानाने आपल्या प्रचंड सैन्यासहित रायगडाला वेढा घातला होता। गडावर महाराणी येसूबाई आणि पुत्र शाहू अडकले होते। नुकतेच स्वराज्याचे तिसरे छत्रपती रायगडावरून बाहेर पडून कसेबसे मुघलांचा प्रतिकार करीत रायगड, प्रतापगड, वसंतगड या मार्गे पन्हाळ्यावर जाऊन बसले होते, कारण औरंगजेबाचे अनेक सरदार त्यांच्या मार्गावर होते। सर्जा खान, शहाबुद्दीन खान, रणवस्त खान यांसारखे अनेक सरदार मराठ्यांवर तुटून पडले होते। स्वराज्यावर काळ रात्र पसरली होती। स्वराज्यातील किल्ले, ठाणी एकामागून एक शत्रू काबीज करत होता। आता स्वराज्य राहत नाही असे पाहून अनेक मराठे सरदार मुघलांना जाऊन मिळत होते। जेदेश शकावलीतील एका नोंदीनुसार त्यावेळी फक्त मोजकेच किल्ले सोडता बाकीचे सर्व किल्ले मोगलांनी घेतले होते। आता या संकटातून स्वराज्य वाचेल का असा सर्वांना प्रश्न पडला होता। पण या भयान संकटात शिवरायांच्या तालमीत तयार झालेले दोन शूर मावळे म्हणजेच संताजी घोरपडे व धनाजी जाधव पुढे आले। या दोघांनी एक योजना आखली आणि औरंगजेबालाच संपवायचं असं त्यांनी ठरवलं। संभाजी महाराजांची हत्या केल्यापासून औरंगजेब भीमा नदी काठी तुळापूर येथे छावणी करून होता आणि तेथून तो महाराष्ट्रातील गडकोट घेण्यासाठी मोहिमा पाठवित होता। या बादशाच्या छावणीवरच हल्ला चढवावा आणि मोगली आक्रमणाचे केंद्रस्थानच धास्तावून टाकावे अशी अचाट कल्पना संताजी आणि धनाजी यांना सुचली। त्याप्रमाणे त्यांनी आपल्या फौजा गोळा केल्या व ते शंभू महादेवाच्या डोंगराकडे आले। तेथे ठरले की बादशाही छावणीवर संताजींनी हल्ला करावा व त्याच वेळी फलटण, बारामती भागात असणाऱ्या रणमस्त खान व शहाबुद्दीन खान या खानांचा समाचार धनाजींनी घ्यावा। संताजींनी मग निवडक असे 2000 स्वार बरोबर घेतले। संताजींचे बंधू बहरजी आणि मालोजी हे दोघेही बरोबर होते। त्याचबरोबर विठोजी चव्हाण सुद्धा त्यांच्याबरोबर होते। घोरपडे घराण्याचे हे तिघही पुत्र एकाच वेळी बादशाच्या 5 लाखांच्या फौजेत घुसणार होते। काय ही स्वराज्यनिष्ठा! कदाचित तिघेही संपले असते, पण आपल्या वतन आणि जहागिरीचा प्रश्न त्यांना शिवला नाही। या अगोदर संताजींचे वडील माळोजी घोरपडे स्वतः संगमेश्वरात छत्रपती संभाजी महाराजांचा जीव वाचवण्यासाठी धारातीर्थी पडले होते। संताजी घोरपडे यांनी जेजुरीला जाऊन प्रथम खंडोबाचे दर्शन घेतले आणि त्या रात्री दिवे घाटाखाली मुक्काम करून दुसऱ्या दिवशी मध्यरात्री तुळापुराकडे प्रयाण केले। बादशाच्या छावणीच्या अलीकडे 3 कोसांवर पहारेकरांनी त्यांना अडवले। बादशाच्या लष्करातील हिंदू सरदार शिर्के आणि मोहिते यांच्याकडील छबिण्यास आम्ही गेलो होतो, फिरून आता माघारी जात आहोत अशी पक्की थाप संताजींनी मारली। कारण बादशाच्या सैन्यात होणाऱ्या हालचालींवर मराठ्यांची आणि संताजींची चांगलीच नजर होती। पहारेकरांनी संताजींच्या सैन्याला मार्ग दिला, पण पहारेकरांना माहीत नव्हतं त्यांनी आता किती मोठं संकट आत घेतले। विजेच्या वेगानं संताजींचं सैन्य छावणीच्या मधल्या भागात पोहोचलं। हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणाने आसमंत दुमदुमला आणि एकच मोगली सैन्याची कापाकापी सुरू झाली। संताजी, बहरजी, मालोजी, विठोजी सरळ बादशाच्या तंबूत घुसले। वाटेत येईल त्याला कापत संताजी आत घुसले। फक्त संताजींचा एकच वार आणि औरंगजेब कायमचा संपणार होता। पण औरंगजेब तिथं नव्हताच। त्यावेळी तो कुठे होता हे इतिहासालाही माहीत नाही, पण तो वाचला हे खरं। काही जण म्हणतात की तो आपल्या मुलीच्या तंबूमध्ये गेला होता, काही जण म्हणतात तो मराठ्यांच्या गलक्यामुळे पळून गेला। औरंगजेबाच्या लाखोंच्या छावणीत घुसणं काही सोपं काम नव्हतं, पण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वाढलेल्या मराठ्यांना हे सहज शक्य झालं। खरं तर दिल्लीच्या बादशाच्या लहरीच्या वरवंट्याखाली संपूर्ण उत्तर भारत चिरडून जात होता। तिथे प्रत्यक्ष बादशासमोर उभे राहण्याची देखील कोणाची हिंमत होत नव्हती। तो दिल्लीचा बादशाह जर मराठ्यांच्या भीतीने पळून गेला असेल किंवा लपून बसला असेल तर असला बादशाह असण्यात तरी काय हासिल आहे? अशी बादशाही तर काय कामाची? दारोत आणि नाच गाण्यात रंगून गेलेले मोगली सैन्य आता कुठे झोपी गेलं होतं, तेवढ्यात मराठे आले होते। झोपेतून खाडकन उठल्याप्रमाणे मोगली सैन्य जागं झालं होतं। आता जास्त वेळ दौडून चालणार नव्हता। घोरपडे बंधू आणि विठोजी चव्हाणांनी औरंगजेबाच्या गुलालबार नावाच्या तंबूचे तणावे कापले
संताजींनी औरंगजेबाच्या तंबूवरचे ते 2 सोन्याचे कळस कापले. क्षणात त्या हिंदुस्थानच्या बादशाचा तंबू जमिनीवर लोळून घेऊ लागला. मराठ्यांचा नाद केल्यापासून असे अपमानाचे दिवस औरंगजेबाने भरपूर बघितले होते आणि अजून बघणार होता. आणि ही तर फक्त सुरुवात होती. महाराष्ट्राच्या मातीशी वैर धरणं त्याला महागात पडणार होतं. ज्या वेगाने मराठे आले त्याच वेगाने औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापून, आणि कळसच काय, बादशाचे नाग कापून मराठे निघून गेले. तेथून ते सरळ सिंहगडच्या पायथ्याला पोहोचले. सिंहगडचा किल्लेदार सिदोजी गुजर यानं खाली येऊन संताजींचं स्वागत केलं. दुसऱ्या दिवशी संताजींनी कंबर कसली. आता तडाखा द्यायचा तो सरळ रायगडाला वेढा घालून बसलेल्या जुल्फिकार खानाला. संताजींच्या त्या छोट्याशा सैन्याने मग गनिमी काव्याने जुल्फिकार खानाला देखील लोळवले, मोठी कत्तल केली. पण खानाच्या हजारोंच्या सैन्यापुढं 1,500-2 हजारांचा टिकाव तरी किती वेळ लागणार. संताजींनी खानाची मोठी हानी केली. त्याचे देखील 5 हत्ती मिळवले आणि ते घेऊनच ते वाई सातारा मार्गे राजाराम महाराजांच्या दर्शनासाठी पन्हाळगडावर आले. इकडे धनाजी जाधवांनी ठरल्याप्रमाणे बारामतीजवळ रणमस्त खान आणि शहाबुद्दीन खान यांना झोडपून काढल्याने ते बादशाह किंवा जुल्फिकार खान यांच्या मदतीला येऊ शकत नव्हते. सगळीकडून अंधार दाटून आलेला असताना एक प्रकारचं नवचैतन्य निर्माण झालं. प्रत्येकाच्या मनात लढण्याचा निर्धार पक्का झाला. रामचंद्र पंत अमात्य म्हणतात, बादशाच्या डेऱ्याचे कळस आणूनच जुल्फिकार खानाचे 5 हत्ती आणले. यापेक्षा यांची मर्दुनकी कोठवर वर्णावी. छत्रपती राजाराम महाराज देखील अतिशय आनंदी झाले. त्यांनी संताजी घोरपडेंना ममलकत मदार म्हणजे स्वराज्याचे आधारस्तंभ, भैरजींना हिंदूराव, मालोजींना उमराव तर विठोजी चव्हाणांना हिम्मत बहादर ही पदवी दिली. राजाराम महाराज म्हणाले, प्रथम लढाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर केली, यश आले. बादशाच्या डेऱ्याचे कळसच हस्तगत केलं. संताजी घोरपड्यांच्या पराक्रमाने मराठ्यांना अशी उभारी दिली की संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगडाच्या पाडावानंतर देखील 18 वर्ष मराठे फक्त विजयच मिळवत गेले आणि औरंगजेब फक्त शिकस्तच खात गेला. औरंगजेबाच्या पराभवाचा सिलसिला अखेर त्याच्या मरणानेच संपला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर संताजी घोरपडे यांच्याबद्दल जो धचका मोगलांनी घेतला त्यामुळे मोगलांचा आत्मविश्वास कायमचा धुळीस मिळाला आणि मराठे हरणार नाहीत ही गोष्ट त्याच्या मनात पक्की झाली. मराठ्यांच्या इतिहासात संताजी हे असामान्य पराक्रमी सेनापती होऊन गेले. त्यांच्या कर्तबगारीला शिवरायांच्या कारकिर्दीत सुरुवात झाली असली तर त्यांची खरी कामगिरी राजाराम काळातील आहे. संपूर्ण स्वराज्यच नष्ट झाले असता संताजींनी गनिमी पद्धतीने शेकडो लढाया देऊन शत्रू सैन्याला पराभूत केले आणि मराठ्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. संताजींना शिव्या देणारा खापिकान त्यांच्या शौर्याची पानापानावर वर्णन करतो. एके ठिकाणी खापिकान म्हणतो, मराठे सरदारात प्रमुख म्हणजे संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव. त्यांच्यापाशी 15-20 हजारांच्या जंगी फौजा होत्या. इतर फौजबंद मराठे सरदार त्यांच्या हाताखाली काम करत. या दोघा सरदारांमुळे बादशाही सेनापतींवर कमालीचे व भयंकर आघात झाले. त्यात तो नालायक संताजी प्रमुख होता. समृद्ध शहरांवर हल्ला करून त्याचा नाश करणे व नामांकित सेनानींवर तुटून पडणे यात त्याची खूप प्रसिद्धी झाली. ज्याला ज्याला म्हणून संताजींशी मुकाबला करण्याचा आणि लढण्याचा प्रसंग आला त्याच्या नशिबी खालील 3 पैकी एक परिणाम ठरलेला असायचा. एक तर तो मारला जाई किंवा जखमी होऊन कैदेत सापडे किंवा त्याचा पराजय होय आणि त्याचे सैन्य गारत होय. आपण जीवानीशी सुटलो, हाच आपला पुनर्जन्म झाला असे त्यास वाटे. युद्ध करण्यासाठी जिकडे तिकडे म्हणून तो तयार होऊन जाई. तिकडे त्याचा मुकाबला करण्यास बादशाच्या प्रतिष्ठित सरदारांपैकी एकही तयार होत नसे. जगात धडकी भरून सोडणारी त्याची फौज घेऊन तो कोठेही पोहोचला की नरव्याघ्राप्रमाणे कट्टर असलेल्या अनुभवी योद्ध्यांची हृदये कंपायमान होत. खापिकान हा मराठ्यांचा शत्रू होता. त्याने संताजींबद्दल काढलेले हे उद्गार आहेत. मुकरब खान, सरजा खान, लुत्फुल्ला खान, अलीमर्दान खान, कासिम खान, खानजाद खान, जान निसार खान, तव्वूर खान, हमीदुद्दीन खान, हिम्मत खान, आसद खान, कामबख्श, जुल्फिकार इत्यादी अनेक मोगली सेनानींशी संताजींनी लढा दिला व त्यांना नामोहरम केले. त्यापैकी कित्येकांना त्यांनी रणांगणावरच ठार केले तर कित्येकांना कैद केले. संताजी जवळ आले आहे असे समजतात नामांकित मोगल सेनानींचे अवसान गळून जाई व त्याच भीतीने कापरे भरे. संताजींसारखी भीती व दास्ती इतर कोणीही मराठा सरदार निर्माण करू शकला नाही. संताजी हे पराक्रमी होतेच, शिवाय ते रणनीती तज्ज्ञ होते. प्रतिपक्षाला हमखास पेचात पकडून कसे नष्ट करायचे हा डावपेच संताजींसारखा इतर कोणालाही फारसा जमला नाही. 15 ते 20 हजारांच्या फौजांच्या हालचाली ते वेगाने करत असे. त्यामुळे शत्रूच्या तावडीत ते कधीच सापडत नसे. उलट शत्रू त्यांच्या तावडीत सापडण्याची अधिक शक्यता असे. एवढी दहशत या संताजींनी निर्माण करून ठेवली होती.
संताजी घोरपडे यांचा दुर्दैवी अंत झाला नसता. संताजींच्या तलवारीने मेला असता, पण दुर्दैवाने ते घडलं नाही.